जे पारंपरिक जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा काही आपल्याला उपयोग होत नाही। काम करण्याची ज्यांची खरोखर इच्छा आहे, फक्त सभासद व्हायचं म्हणून जत्रा भरवलेली नाहीये, अशा लोकांची संस्थेवरती खूप गरज आहे। अशा लोकांच्या हातात जर समजा संस्था दिली, संस्थेचा कारभार चालवण्यास मला वाटतं पुढे अडचण येणार नाही। आमचं गाव त्यांच्या पाठीमागे उभं आहे। नमस्कार, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। नाशिक जिल्ह्यातील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होते। येत्या 27 जुलै रोजी यासाठी मतदान होणार आहे आणि याच अनुषंगाने या संस्थेचा जो कारभार आहे तो सभासद कुणाच्या हाती देणार हेच आपण सभासदांकडून जाणून घेणार आहोत। आपण नाशिक मधील मोरवाडी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणच्या सभासदांना नेमकं काय वाटतं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होतीये, 8000हून अधिक सभासद आहेत। तुमची भूमिका महत्त्वाची आहे, तुम्ही मतदान करणार आहात, कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडे? निवडणुकीकडे आता जे आहे की संस्था आपली स्थापन होऊन 100-1 वर्ष झाले असतील। आत्तापर्यंत जे संस्थेचे जे काही कामकाज चाललेलं आहे ते अत्यंत उत्तम रीतीने चाललेलं आहे। पण आत्ता जो काळ आहे की भविष्यामध्ये जी आता आपली शिक्षण पद्धती आहे ती सध्या आता बदल करण्याची गरज आहे। कारण सध्या जे पारंपरिक जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा काही आपल्याला उपयोग होत नाही। BA झाला, BCom झाला, BSc झाला, त्या जे शिक्षण आहे त्याची आत्ता गरज आहे। आता आपल्याला व्यवसायाभिमुख जे शिक्षण आहे की ज्यातून रोजगार मिळेल अशा रोजगाराची आपल्याला गरज आहे। तर ते शिक्षण पद्धती सध्या बदल होतोय, ती बदल करण्याची आपल्याला गरज आहे। आणि त्यासाठी आपल्याला उच्च विद्याभूषित जे लोक आहेत, तानाजी आप्पा जायभावे असतील की हेमंत आप्पा असतील, आता आप्पा ॲडव्होकेट आहेत, त्यानंतर हेमंत आप्पा जे आहेत ते व्यावसायिक आहेत, प्लस एका बँकेचे ते त्यांनी चांगल्या पद्धतीने चेअरमन पद भूषवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने बँकेचा कारभार हाताळता येते। आणि बाकीचे जे आहेत PR गीते झाले, बाकी जे इतरही लोक आहेत ते सगळे उच्च विद्याभूषित आहेत। अशा लोकांच्या हातात जर समजा संस्था दिली, नातायकोत्याचं राजकारण बाजूला ठेवून, तर संस्थेच्या प्रगतीमध्ये किंवा संस्थेचा कारभार चालवण्यास मला वाटतं पुढे अडचण येणार नाही आणि अशाच लोकांची आता आपल्याला गरज आहे। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। तुम्ही कसं बघताय निवडणुकीकडे? निवडणूक प्रक्रिया तशी चांगली आहे, पण आता पुढच्या हिशोबानं ITI वगैरे याचं लांब जे मुलं शिकायला आता त्यांना ते राहण्यासाठी वसतिगृह वगैरे झाले पाहिजे। ते जेणेकरून त्यांचा जो त्रास असतो तो बाहेरगावी येणाऱ्यांचा, तो त्रास माझ्या मते मुक्त झाला पाहिजे। कारण आता जे बाहेरगावी जे लोक येतात त्यांना तिथं राहण्याची वगैरे सोय नाही, ती सोय केली पाहिजे असं मला। आणि जे आता हेमंत आप्पा आहे, तानाजी आप्पा आहे, यांच्या हिशोबानं ते चांगले करताय कार्य। मी कार्यक्रम बरेच वर्ष पण बघतो, आता मी सभासद आहे, पहिल्यापासून मी सभासद आहे, माझे वडील बी सभासद आहे आणि आपण जर माझं नेहमी जाणणं चांगलं आहे, तर तानाजी आप्पा हे चांगलेच आहे दृष्टीने। बरं, त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे त्यांनी मांडलेलं आहे। अनेक पॅनल आहेत या निवडणुकीमध्ये, तुम्हाला कोणता पॅनल हा सक्षम वाटतो? मला सर्वात पॅनल आता हे तानाजी आप्पा आणि हेमंत आप्पा दात्रक हे दोन्ही बी राजकारणामध्ये म्हणा किंवा शैक्षणिक याच्यामध्ये उच्च स्तरावरती येते। आता तानाजी आप्पाचं म्हटलं तर ते म्हणजे पहिलेच ॲडव्होकेटच आहे आणि हेमंत आप्पा म्हटलं तर ते आर्टिकेट प्लस त्यांचा व्यावसायिक मोठा आणि मर्चंट बँकेवरती त्यांनी चेअरमन पद भूषवलेलं आहे आणि त्यांना मोठा अनुभव आहे। त्याच्यानंतर PR गीते जे आहे, PR गीते पण एक मोठे नामांकित वकील आहे। अशा लोकांची संस्थेवरती खूप गरज आहे आणि समाजासाठी अति महत्त्वाचं आहे। सर्व समाजाने नातं गोतं हे बाजूला ठेवून सर्व समाजाने एक सर्वांनी विचार करून अशा लोकांना संस्थेवरती पाठवणं गरजेचं आहे। बरं, तुम्ही कसं बघताय या निवडणुकीला? माझं एवढंच म्हणणं आहे, एज्युकेटेड लोक पाहिजे तिथे डायरेक्टरपदी।
हे बिना शिकलेले लोक वगैरे नकोय. हे 4वी 5वी 7वी एज्युकेटेड लोक पाहिजे. एज्युकेटेड आहेत. तानाजी आप्पा, हेमंत आप्पा यांनी सहकारी क्षेत्रात काम केलेले आहे. समजा हेमंत आप्पा असेल, PR असेल, समजा गीते हे वकील व्यवसाय म्हणा, तानाजी आप्पा वकील व्यवसाय, ते एज्युकेटेड लोक त्या संस्थेची प्रगती करू शकतात. बरं, आणखी काही सभासद आहेत, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. अनेक शैक्षणिक बदल होतात, मग ही जी वेगवेगळी शैक्षणिक धोरणं येतात, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणता पॅनल टिकू शकतो? प्रगती पॅनल चांगला काम करू शकतो. लोक चांगले आहे. तानाजी आप्पा आहे, हेमंत धात्रक आहे, PR गीते, प्रकाश घुगे, शरद बोडके, चांगले लोक आहे त्याच्यात. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तानाजी आप्पा हे कम्युनिस्ट पक्षाचे असल्यामुळे त्यांच्याकडे करप्टेड हा विषय नाही, तर चांगलं काम करू शकता. आणि दाग नसलेला माणूस आहे, कुठलाही दाग नाही आत्तापर्यंत त्या माणसावर. असा माणूस प्रगती करू शकतो. अशा माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. आमचं गाव त्यांच्या पाठीमागं उभं आहे. प्रगती पॅनल चांगल्या प्रकारे चालला पाहिजे. तुम्हाला कोणता पॅनल आवडेल? सर्वप्रथम मी संपूर्ण जो प्रगती पॅनलचं संघटन केलेलं आहे, जे हेमंत आप्पा धात्रक आणि तानाजी आप्पा जायभाव यांनी, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्याबरोबर असणारे सर्व सदस्य, त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. कारण हे जे गठन केलेलं आहे त्यांनी खूप अभ्यासपूर्वक केलेलं आहे. यामध्ये सर्व शिक्षित सक्षम लोक घेतलेले आहे की ज्यांना खऱ्या अर्थाने संस्थेचा विकास व्हावा, काम करण्याची ज्यांची खरोखर इच्छा आहे. फक्त सभासद व्हायचं म्हणून जात्रा भरवलेली नाही आहे. त्यांनी हे सक्षम सगळे लोकांचा अभ्यास करून हे लोक घेतलेले आहेत. मी बऱ्याच संस्था आणि शाळांना बुक सप्लाय करतो. त्याच्यामुळं अभ्यास पद्धती, अभ्यासक्रम, न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्याबद्दल मला थोडीशी जाण आहे. आणि हा संपूर्ण जो पॅनल आहे ह्या सगळ्यांचा अभ्यास करत आहे. याचा संदर्भ माझ्याकडे आहे. हे तानाजी आप्पा हे स्वतः वकील, उच्च शिक्षित आहे. या अगोदर ते सहचिटणीस पदावरती होते त्यावेळेस, आणि त्यांचा माझा गेली 25 वर्षापासून चांगला संबंध आहे. हे शैक्षणिक याच्यामध्ये म्हणजे संस्था आपली आहे, आपलं घर आहे, कुटुंब आहे, अशा पद्धतीने त्यांचं काम चालतं. गेल्या अनेक वर्षापासून VN नाईक संस्था ही प्रगतिशील संस्था आहे व पुढे बी प्रगती व्हावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि जे नवीन पिढीला नवीन काहीतरी त्याच्यातून बोध घेता येईल त्या उमेदवाराकडून, आणि उच्च शिक्षित उमेदवार जे प्रगती करतील त्यामागे आम्हाला बी त्यांच्याकडून काहीतरी मार्गदर्शन मिळेल. आणि जे नवीन काही ज्या प्रणाली आहे शिक्षणाच्या त्या उपलब्ध करून द्यावं. आणि अजून पुढे समाजाच्या दृष्टीने व सामाजिक सेवेच्या दृष्टीने बी त्यांच्याकडून ते काही कार्य घडो. नाशिकमधील मोरवाडी गावचे सभासद आहेत आणि त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहे या निवडणुकीमध्ये. त्यांना कोणता पॅनल हा सक्षम वाटतो, त्यांची नेमकी मतं काय आहेत ही आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहेत. कॅमेरा पर्सन रोहित वनकट्टे सह मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज, नाशिक.